नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर बघा, आज आपण इंग्रजीचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर बघा, सकाळच्या वेळी भेटलेल्या मित्राला अभिवादन कसे करा? तर बघा, गुड इव्हिनिंग. तर बघा, आपण ज्यावेळी संध्याकाळ असते त्यावेळी गुड इव्हिनिंग म्हणतो. गुड नाईट, रात्रीसाठी आपण गुड नाईट म्हणतो. आणि सकाळी गुड मॉर्निंग. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुड मॉर्निंग. आणि गुड आफ्टरनून, दुपारच्या वेळी आपण अभिवादन करत असताना गुड आफ्टरनून असं म्हणतो. तर बघा, KL रिकामी जागा NO, रिकाम्या जागी येणारे अक्षर कोणते? तर बघा, क्रमानं येणारी अक्षर आहेत ही KLMNO. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 M. प्रश्न क्रमांक 68, वर्षातील पहिला महिना कोणता? तर बघा, वर्षातील पहिला महिना जानेवारी. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 69, बॉल या शब्दाशी यमक जुळणारा पर्याय ओळखा. बघा, बॉल, बॅट यमक नाही जुळत. बॉल, कॉल, पेन, रन. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॉल. प्रश्न क्रमांक 70, या चित्राचे इंग्रजीत नाव काय? तर बघा, हे कशाचे चित्र आहे? मासा. तर माशाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? फिश. तर बघूया पर्याय. पहिला आहे कॅट. कॅट म्हणजे मांजर, चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 फिश म्हणजे मासा. प्रश्न क्रमांक 71, क्रो या पक्षाचा रंग कोणता? तर बघा, CROW, क्रो. क्रो म्हणजे कावळा. मग कावळ्याचा रंग असतो काळा. तर काळाला इंग्रजीत ब्लॅक हा शब्द आहे. म्हणून बघूया पिंक. पिंक म्हणजे गुलाबी, येलो म्हणजे पिवळा आणि ब्लॅक म्हणजे काळा. म्हणजे कावळ्याचा रंग आहे काळा. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्लॅक. आणि रेड म्हणजे लाल. प्रश्न क्रमांक 72, खालील पर्यायातून वाराच्या नावाचे योग्य स्पेलिंग कोणते? तर बघा, ट्यूजडे. ट्यूजडेचं योग्य स्पेलिंग आहे पर्याय क्रमांक 1 TUESDAY. बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 73, रिकाम्या जागी कोणती 2 अक्षरे लिहिल्यास एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल? M-NK-Y. बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 MONKEY. मंकी. मंकी म्हणजे माकड. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 74, रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास 2 फळांची नावे तयार होतील? तर बघा, ई ठेवलं तर शब्द तयार होत नाही. एल ठेवलं शब्द तयार होत नाही. आणि पर्याय क्रमांक 3 O, MANGO. ओ, मँगो. म्हणजे इथं ओ ठेवल्यानंतर मँगो आणि ORANGE, ऑरेंज. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओ. प्रश्न क्रमांक 75, 30 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर बघा, 30 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर THIRTY, 30 म्हणजे 30. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपण 10 प्रश्न इंग्रजी या विषयाचे पाहिलेले आहेत.